करते करते झालं झालं संपलं मामा. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. वाजलेले आहेत 5:45. आम्ही बरोबर 5 वाजता उठलोय सगळे. का तर आम्ही रिसॉर्टला चालले. मॉन्टेरिया रिसॉर्ट कर्ज देते ना होते. आणि तन्वी आणि अक्षय यायला लागला तर येऊन 5 मिनिटात पोहोचतील. कसारा कर्ज कसारा. देवपूजा आवरली, घरातली सगळी कामं आवरलेत. नाश्ता पण आता केला. आरव आणि बाबांचा नाश्ता झाला. आता मी आणि सचिन नाश्ता करणार आहोत आणि निघणार आहोत. आम्ही स्टेसाठी बघत होतो पण आम्हाला स्टेसाठी मिळालं नाही बुकिंग, कारण दिवाळीची सुट्टी पण काहींची संपलेली नाही आहे आणि कंटिन्युअस मोठा वीकेंड पण आला त्याच्यामुळे. म्हणून आम्ही सकाळी 9 ते 6 मध्ये घेतले. पर पर्सन 1800 रुपयानं. बाकी त्याच्यामध्ये 13 ॲक्टिव्हिटीज आहेत. ज्या काय येतं ते तुम्हाला दाखवणार आहे. आता तर आम्ही सगळ्यात अगोदर जे आहे नाश्ता करून घेतो. 2 जण राहिले आणि थोडंसं मला आवरायचं पण आहे, ते पण आवरते. आणि माझं जे रुटीन आहे सकाळचं तर तेही करते. तुझी स्किन एकदम ग्लोईंग दिसायला लागले. म्हणजे पहिली दिसायचीच पण आता जास्त दिसायला लागले. असं कसं? एकतर जेवणाच्या वेळा माझ्या व्यवस्थित आहेत, खाणं व्यवस्थित आहे, गोड कमी आहे, तेलकट तुपकट कमी आहे, झोपेच्या वेळा व्यवस्थित आहे आणि खाणं क्लिअर असल्यामुळे ते दिसून पण येतं. प्लस हे कोलाजन ड्रिंक पण आहे HK वॅटरचं, ते पण आता करून ठेवलं. हे पण प्यायचं आहे. तर हे सुद्धा रेग्युलर सुरू आहे. त्याच्यामुळे थोडासा फरक पडला आहे. म्हणून मी ऑडियन्सला सुद्धा रिकमेंड केलं होतं परवा दिवशीच्याच व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला पण जा हवं असेल, कारण मी गेले 2 ते 3 महिने यूज करते. कंटिन्युअसली सुरूच होते. याच्या आधी पण सप्लिमेंट एक वेगळं घेतलं होतं. तुम्हाला जर हवा असेल हाऊस 10 हा कोड यूज करून तुम्ही वापरू शकता. लिंक पण दिली होती तिथे जाऊन. सो आता आम्ही खातो. घरचं खाणं म्हणून नाश्ता आम्ही इथेच करून निघतोय. जेवढं क्लिअर खाणं असेल तेवढं चांगलं आहे. म्हणून अजून थोडंसं आवरायचं. हे पण प्यायचं. हे एवढं ऑरेंज फ्लेवर आहे त्याच्यामुळे मला असं घोटतंय. काय हे नको तुला अजून. चला आवडूया. सगळ्यात उठून लवकर सगळ्यात एंडला तयार होणारी मीच. आणि प्रत्येकाच्या घरात मला माहिती आहे जे सगळ्यात जास्त काम करते तोच सगळ्यात शेवटी आवरतोय आणि त्याच्यावरतीच नाव येते तुला आवरायला उशीर होतोय. आता आवरलाय मी. म्हणजे भांडी हे करताना मस्तपैकी मी कप फोडलेला आहे. म्हणजे माझ्या हातून तो फुटला, मी काय फोडलेला नाही आहे. आणि कढई नवीन एक ॲडिशन झालेलं आहे आपल्या घरामध्ये. नंतर सांगेन याविषयी. आता आम्ही निघतो. जवळजवळ आम्ही 6:30ला निघायचा प्लॅन केला. 7:20 झालेले आहेत. बाकी सगळं घेतले. हा माझा लुक. मी काय स्विमिंग पूलमध्ये वगैरे जाणार नाही केसांच्यामुळे नाही, म्हणून मी सरळ असं हे घेतलं. आता कचऱ्यावाली यायची आहे पण आज लवकर आली नाही. दर रविवारी ती 7-7:30ला येते आणि अजून पण आलेली नाही. आता काय करणार आहे मी, ताईंच्याकडे साईडच्या ज्या ताई आहेत त्यांच्याकडे ती कचऱ्याची डब्बा बाजू आहे तो देऊन चाला टाका मग कचरा. आणि आता मी निघतोय. चला जाऊयात. आज मज्जा परत फुल दिवस. लगेच तयार. गुगल बाई हो परत बाई गुगल बाई परत बोल. मला खरंच वाटलं हे मॅप वरती टाकलं आणि बोलायला लागले की You have arrived your destination. गुगल बाबा आहे. गुगल बाबा की जय हो. मॉन्टेरिया आपण पोहोचलेलो आहोत. गड किल्ल्यात गेल्यासारखं फील यायला लागलं. चला गोली किती नको कडे चालू आहे. पूर्ण ट्रेन डान्स करायचं. आधी हे ठेवूया रे सगळं. थांब.
आम्हाला सजेस्ट केलं की ॲक्टिव्हिटीज करून घ्या म्हणून, कारण नंतर मोठे मोठे ग्रुप आहेत. त्यासाठी पहिले तर आम्ही रूममध्ये जातो ब्रेकफास्ट करून, म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच आम्हाला मिळालेलं आहे, इन्क्लूड आहे. तर मग रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून तिकडे आपण आता कुठून चालू अगदीच लास्ट टाइम प्लॅन ठरल्यामुळे आम्हाला रूम अशी भेटली नाही, शेवटी डॉर्मेटरी जी आहे ती घ्यावी लागली. आणि तसंही सगळ्यात जास्त ॲक्टिव्हिटी होत्या रूममध्ये, काय आम्ही बसणार नव्हतो, फक्त चेंज आणि ठीक आहे कंटाळा वाटला तर थोडंसं रेस्ट करण्यासाठी हवी होती. त्यामुळे एवढं काय आम्ही रूमचं विचारात घेतलं नाही. इथं आल्यानंतर सुद्धा मोठा असा हॉलच आहे डॉर्मेटरी म्हणजेच. आणि आता नाश्ता माझा झाला. मी थोडंसं आजचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करायचा आहे आणि थोडंसं एडिटिंग राहिले म्हणून म्हटलं आधी मी इथे तुम्ही नाश्ता करून या, मग आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज करूयात. तर आधी मी एडिट करते आणि त्याच्यानंतर मग बाकीचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करते. गेम तरी स्टार्ट झाले. कॅरम आहे, चेस आहे, टेबल टेनिस खेळायला लागलेत हे लोक. काय करतोस ते कर दिवसभर, काही बोलत नाही तुला. आरव म्हणतो एवढं चालायचं, एवढं फिरायचं. बाबा लागणार आहे भूक बरोबर. 1 ते 2:30 मध्ये आहे ना लंच. आपण ऍक्टिव्हिटी करून लंच करू, मग तुम्ही पाण्यात जा मस्तपैकी. बघूया घ्या तेव्हा बघूया. चल ते काय ॲडव्हेंचर झोन. त्यानं ब्रेकफास्ट भरपूर केलाय. ते नंतर ओपन होणार. आरव पळवला. शूट बघा 8-9 वर आहे, थोडासा खाली यायला पाहिजे. ओके मस्त जाते थोडा वेळ. अरे मामाचा गेला वर केलेला आहे ना. फर्स्ट शूट बघा तुम्ही 7-6 गेलाय, थोडं खाली. चला धडाधड नाही सगळे इथे मध्ये चालेल. 1 2 3 4 5 गेलेत का मध्येच उडलेत ते सगळे. आता बाबा करणार आहेत रायफल शूटिंग. ग्रेट इन शूट. थोडं ब्रिथिंग वरती कंट्रोल ठेवायला लागतं. हालतं खूप ते. ये बस चल. फायनली आरव बसलाय. बसलाच पाहिजे आरव एकदम मधोमध. पबजी ओ माय गॉड. करेक्ट मधोमध लागला पाहिजे मध्ये. कुठं तरी लागला. हा जवळ 4 मस्त. व्हेरी गुड छान.
फिरिंग प्लेस करायचा सपोर्ट हा का ठेवायचा असतो. जेव्हा आपण स्विंग स्ट्रेच करतो सपोर्ट नसेल तर तुमचा ॲव्हल आहे तो साईडला हलका त्याच्या बस थोडंसं तुम्ही म्हणताय व्यवस्थित थोडासा हात जो आहे ना राईट साईडला मॉडेल ते घे अक्षय खाली. तन्वी तू बस. ऍक्टिव्हिटी 13 आहेत ना? 13 आहेत ना ऍक्टिव्हिटी? हां 13 आहेत ऍक्टिव्हिटी. त्यामधल्या 2 झाल्यात आणि क्रिकेट हां कशासोबत ते आर्चरी नाही आहे. हां सोबतच की स्विमिंग पूल ही ते. तर आता बघू आता नेक्स्ट कुठली. येस लाईनिंग आणि बघूया चल जाऊ. तर आता 2 ॲक्टिव्हिटी तरी प्रॉपर केल्या ज्या मला आवडल्या. मेरे को ऊंचाई से डर लगता है तर मी ते झिप लाईनिंग की काय बोलतो मला नाही करायचं बाबा. आणि मग ड्रेस नहीं मला ऊंचाई से बहुत डर लगता है. ऊंचाई करियर की ऊंचाई नाही नॉर्मल वाली. तर थोडंसं चक्कर आल्यासारखं होतं त्याच्यामुळे मी ते काही घेतलेलं नाही. नेक्स्ट टाइम दिस टाइम नेक्स्ट टाइम इज नॉट गोना कम. हे पण बरोबर आहे. मग तुला बोलते माझ्याकडे आहे एक्स्ट्रा पॅन्ट घाल आणि चल यू हॅव टू डू इट. एक्स्ट्रा आरव पण करतोय. जा ना मी नाही आहे. इकडे तन्वी आहे इकडे हे आणि अक्षय आहेत. मज्जाच मज्जा. चला या या. ओ नीट लावा ते. येणार येणार. नीट जा ना. काय नाही सगळं करणार तुम्ही जा. होय मग बॅलन्स करत जायचं. ते काय तिकडे करतायत बघा बॅलन्स पूर्ण. चला जा पटपट. 0 टाइमात कंप्लीट करायचं आहे. जा सरळ वरती बघा आणि जा. खाली बघूच नका. तन्वी ठीक आहे ती बघा. अजून तिथंच काय करायला लागलंय काम. ए नीट लाव ग. अय तन्वी फास्ट जा. फास्ट. एकावरच 2 पाय ठेवू नको. डळमळतंय ते बॅलन्स. ते घाबरायला लागल्यात निम्मे. गेला बाबा पुढचं काय सांगता येत नाही. पुढचं ते लय बेकार आहे. वरचं ते बघा ठोकळे. ते अक्षयने केला कंप्लीट. हे चिअर लीडर आमचे. हा वैट धर टाकते वरती वरती घट्ट पकडा. हा वैट बरोबर आहे. जा तुम्ही जा. करताय पटापट पाय चालव. व्हेरी गुड व्हेरी गुड. झालं लगेच दुसरा पाय. पटपट पटपट द्या पाय. लंगडी खेळा. ओ नाही जा तुम्ही जाताय. नाही करताय तुम्ही जा. ह्याच्यावर 12 जा. करणार तुम्ही जा. करताय
हो जा ना. नाही नाही करताय तुम्ही जा. हा हा हे भगवान. हा चालतं. घाबरू नको. तन्वी दिदी स्लिप झाली थोडी. कासवचा एंडिंग पार्ट आलेला आहे. आमचे 3 योद्धा कंप्लीट करत आहेत एंडिंग पार्ट. झालं कंप्लीट झालं. सचिन मारलाय पडला एवढा नाही तो जाईल. घरातच घेत नाही म्हटलं त्यांना. मी तुमच्या अगोदर जाऊन आले असते. अपरिहार्य कारणामुळे मी येऊ शकत नाही. अपरिहार्य कारणामुळे मी येऊ शकत नाही. चला बघूया ना. नाही जाऊ शकत. नाही ना. काय एवढा कॉन्फिडन्स माझ्यावर. शेवटच्या टोकड्याला स्लिप झाली. गेली होती. चला झिप लाईनिंग. ये बाय तिथे जाऊन हळू. जीवात जीव घशात जीव गेलेला माझा तार हे करताना. बोला इकडे सांगा मला अगोदर. काय बेट मी करू शकत नाही हे सगळं. नक्की ना. हा मी एकटीनं करते. हा आणि जर केलं तर बघा महागात पडेल. चला करून दाखवतो. हे काढणार आहेस. मी चहा हे करते तोपर्यंत. येते तयारून. चॅलेंज केलं मजा येईल. बघा की कम्प्लीट केल्यावर अजून मजा येईल. अर्धी नाही अर्धी. बघ ना त्याच्यामध्ये 2-3 ठोकळ्यांवरती गेलो त्याच्यानंतर खाली उतरलो. आरो तिकडे म्हणतीलच मम्मी म्हणून हात मारला. बघा काय मला काय माहिती. जा अरे आहे ना तो काय. काय नाही. मम्मी पप्पा आता सगळे लक्ष देतात. मम्मी कुठं आहे? मम्मीला पाठी आहे. धनश्री मम्मी मामाचे पैसे जाणार आहे. पाण्यात जाणार आहे. वेट लावली. नाही मी तिला काय बोललो की तुला जे पाहिजे ते ना. मामीला त्याच्यापेक्षा काहीतरी मागावंय. अडकून ठेवलं. तिला सांग की पुढे जायला. तिकडे कुठे गेली. One step at a time, mommy.
हे डिस्टन्स ठेव, डिस्टन्स ठेव. मामी ते गोल वाले आहेत ना त्याच्याकडे पकड. मम्मी काय इकडून हातांवरती. झूमच आहे. थांब थांब थांब. माणूस जार तू चालले ना ते खोकल्याचं पण कारण आहे. मामाचा पचका. मजा कुठे येणार आहे सांग. मामी एकदम कामलीच आहे, म्हणजे अशी डोकं शांत ठेवून चालली आहे. आपलं कसं दादा पुढे आपल्याला हे करत होता. प्रत्येक ह्याला हे डेंजर आहे, हे डेंजर. सगळं डेंजर बोलत होता तो, सगळं डेंजर बोलत. मग अजून भीती वाटत होती. बावळट येत होता आणि स्वतः बरोबर सगळं करत होता. काय चालू आहे. हे समजलं की हे एवढं काय, हे बाकीची इझी असेल. जय हो. घाटी घाटी जायचं पकड मनश्री. करते करते झालं झालं संपलं मामा. टेक्निक समजलं काय. हात पुढे करते, हात पुढे करते, पाडा. आपण काय करतो, वेळ घेत होतो ना भरपूर. व्हाइट बिल्डिंग है ना. अरे और कोई है क्या वहाँ पे? आता काय पुढे सगळं सोपं आहे. वो नीचे आएंगे तो मैं भेजता हूँ. झालं. संपलं. 4 घुटे राहिले फक्त. अंडर एस्टिमेट केलंस मामीला. नाही, उलट ब्रेक लावली म्हणून केलं तरी तुम्ही. मला उंचीची भीती वाटते आणि हे वाटते. पागल बना दिया पागल. गुड जॉब. हा तिथे पाहिजे.
इथे 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 नाम बोला काय वाटलंच नाही असं बोललं 100%. पकड़ के रखो. चलो चलो, द क्वीन इज हियर. द क्वीन इज हियर. कोण काहीतरी लाल लाल होऊन आली आहे. कसं वाटलं एक्सपिरियन्स? एकदम भारी वाटतं. तू अजिबात घाबरली नाहीस? एकदम असं भीती निघून है ना. नाही, तू अजिबात म्हणजे 1% सुद्धा घाबरली नाही. कशाला घाबरायचं. आता उगाच तारीफ करतायत. आजी काय बोललेलं मामा? ते काय ते तिला जसं असं काय हो तर देणार नाहीत माणसं. मी स्वतःहून तरी गेलेली नाही उडी टाकायला, त्यामुळे टेन्शन नाही. कॉन्फिडन्स आहे. अरे देख सूट. बाबांची रिॲक्शन घेऊया आपण. बाबा काय बोलतो ते करू शकत नाही. बाबांचा काय नाही भारी काम केलं. राहिले मामा आता तोंड लपवते. म्हणून पुढे होय, तो नसता तर उलट केलं असतं. आधी बघायचं नाही रे. मग पप्पांचे 5,000 रुपये. बॅलन्स पायावरती नव्हता, तो पूर्ण हातावरती होता. वरती ते ठोकळे होते ना, निघलं धरला असता तारा तर त्या पहिले ठोकळे होते ना 4, तेव्हा समजून आलं की ते पायाला हलतात. ग्रोप वरती जर तुम्ही हाताचा भार दिला की ते काय होत नाही. चला आता स्विमिंग पूल जेवूया. नाही, 1 वाजल्यापासून आहे. 3 वाजेपर्यंत आता 1 वाजता बंद, 3 वाजता चालू होणार. मग 1 वाजता ॲक्टिव्हिटी सगळ्या करून झाल्यानंतर लंचचा टाईम होता 1 ते 2:30मध्ये. मग हे सगळे जेवायला गेले. मला काय माहीत, मला जेवायला होतच नव्हतं आणि जेवणाकडे बघितल्यानंतर विचित्र वाटत होतं. शेवटी मी ताक घेतलं आणि ताकानं पण त्रास होतो मला, पण शेवटी पर्याय नव्हता. मी 2 ग्लास ताकच पिला आणि जाऊन झोपले 1-1.5 तास. अक्षय, बाबा आणि आरव जे आहे ते पूलमध्येच होते आणि कंटिन्युअसली खूप वेळ झाला म्हटल्यानंतर मग मी आणि सचिन त्यांना आणायला गेलो होतो. आरवने खूप मजा केली पूलमध्ये. मी, सचिन आणि तन्वी थोडासा आराम घेतला. बाबा पण भरपूर एन्जॉय केले पूलमध्ये, ते पण खूप लेटनं आले रूमवरती. त्यानंतर आरवला आणायला गेल्यानंतर आरवचं असं होतं की मला अजून थोडंसं खेळायचं आहे, अजून थोडं खेळायचं आहे. पण वेळ पण होणार होता, 6ला आम्हाला निघायचं होतं, बाहेर पडायचं होतं. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता सगळंच छान होतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे 5 ते 6मध्ये संध्याकाळचा चहा होता, ते करून मग आम्ही निघणार होतो. आणि आपल्या 1 डे ट्रिपची सांगता झालेली आहे आणि खूप छान दिवस गेला. कसा वाटला प्रत्येकाने सांगा. मस्त. आरव, तुला कसा वाटला आजचा दिवस? आजचा दिवस कसा वाटला? भारी होता. 1 नंबर. त्याच्या तोंडावरून दिसते का बघा भारी होता ते. 2 दिवस आधी यायला पाहिजे होतं. आणि 2 दिवस राहायला पाहिजे ना पाण्यातच नुसतं. 1 नंबर. कसं वाटलं तुला स्विमिंग पूल? चांगलं वाटलं. अजून कसं? अजून कसं आणि विचारलेलं ना तू काल काय स्कूलचं? हा, ते पण झालं की सुट्टी मिळाली की 3 दिवस. अजून 3 दिवस सुट्टी निवांत. बाबा, तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटतं. हा, बरं वाटलं. त्यांचं जरा पाण्यातलं घ्यायला पाहिजे होतं. वडापाव खाल्ले. ह्या रूम्स. आता आम्ही निघतोय. ओ चला. बरं मंडळी, आजचा दिवस तर छान गेला. आल्यानंतर जरासं फ्रेश झाले, आंघोळ वगैरे झाली, बरं वाटलं. व्हिडिओ पूर्ण एडिट केला, त्यामुळे आज तुम्ही वेळेवरती बघता आहात व्हिडिओ. आणि असं की नेहमी आपण ना असं भीती वाटत असते आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची, हे नाही होणार आपल्याला. मला उंचीचा आणि पाण्याचा फोबिया आधीपासून. पाण्याचा तर भरपूर होता, आत्ता कुठे तो थोडासा सुटलाय. उंचीचा पण होता, म्हणून आम्ही फ्लॅट जेव्हा बघत होतो तेव्हा फार उंचीवरचे जेव्हा आवडायचे, पण गॅलरीतून बाहेर किंवा याच्यातून बाहेर बघितलं ना भीती वाटायची. आज पण माझं तसं, म्हणून मी मुद्दामून
कपडे सुद्धा घेऊन गेले नव्हते की हे लोक जबरदस्तीने मला करायला लावतील म्हणून. फक्त आपलं जायचं, एन्जॉय करायचं, ग्रीनरी आवडते मला, तेवढंच बघायचं आणि यायचं. पण ह्यांनी जरा जास्तच उकसवले आणि माझं असं होतं की चॅलेंज केलं ना तर मला मग भान राहत नाही. कुठलं कोणीतरी असं चॅलेंज केलं की तू हे करूच शकत नाहीस म्हणून गेलं ना की मग नाही, मी मग हात धुवून मागे पडते. त्याचा तो स्वभाव पहिल्यापासूनच आहे. आणि तन्वीची एक्स्ट्रा पॅन्ट होती, यांनी टी शर्ट घेऊन गेले होते, त्याचा जुगाड करून मी ते कम्प्लीट केलं. आणि फार छान वाटलं की आपण विनाकारण एखाद्या गोष्टीला घाबरतोय की हा आपण हे करू शकत नाही किंवा ही गोष्ट आपल्याला हार्म करेल किंवा काय. जोपर्यंत आपण त्या गोष्टीला फेस करत नाही ना तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला घाबरवत असते. त्यामुळे मेरी कोम मूवीमध्ये कुठला तरी एक डायलॉग आहे, मला आता आठवलं, प्रियंका चोप्राचा की किसी को इतना भी मत डराव की डर ही खत्म हो जाए, असं काहीतरी आहे असं समथिंग. मला कंप्लेंट आठवत नाही, पण असं काहीतरी मी बघितलं होतं मूवी. तर मस्त वाटलं. असं ॲडव्हेंचर्स अजून करायला आवडतील मला यापुढे. आणि बघू नेक्स्ट मंथ पण प्लॅन करू. चला मंडळी, आजचा दिवस मस्त गेला. आरव पण खूप खुश झाला आणि त्याला बघून मी खूप खुश झाले, कारण त्याने भयंकर एन्जॉय केला. भयंकर म्हणजे खूप एन्जॉय केला त्याने आणि मला ते खूप मस्त वाटलं. सगळ्यांनीच एन्जॉय केलं. तर मग तन्वी अक्षय पण घरी काय आले नाही, वेळ होणार म्हटलं आणि ते गेले तिकडं करी रोडला. आणि बघू आता कधी भेटतोय आता आम्ही परत. चला तर मग बाय बाय.